धन्यवाद। देऊळवाडी मित्रमंडळ नारिंगने आयोजित टाळपवाडी या निमित्ताने आपले डबलवारी भजनांचा जंगी सामना आयोजित करून आम्हा दोन मुलाला मी स्वतः संदीप लोके गावामध्ये लिंगणार तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि आमच्या दोघीला सिंधुदुर्ग एक नामवंत भजनी बुवा आमचे परममित्र सन्माननीय गुंडू सावंत बुवा गाव त्यांचं वर्धे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आम्हा दोन मुलाला कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी देऊळवाडी मित्रमंडळाने उपलब्ध करून दिले त्याबद्दल प्रथमतः इथल्या सर्व सभासदांचे ग्रामस्थांचे माता भगिनींचे मनापासून आभार मानतोय त्यांना धन्यवाद देतो। डबलवाडी म्हटल्यावर नामवंत भजनी बुवा भगवान वादक नाट्यकर्मी ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर उपस्थित आहेत त्यामध्ये आमचे परममित्र सन्माननीय बाळा पाटील त्याचप्रमाणे आमचे परममित्र बुवा विकास राणे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमचे परममित्र बुवा विनोद बुवा सुहास घाडी बुवा सुशांत घाडी बुवा मंगेश घाडी कोमल घाडी अजूनही नामांकित भजनी बुवा या पंचक्रोशीतील या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्या चरणांनी मी नतमस्तक होतो। माझं ग्रामदैवत आई भावई देवीच्या चरणाशी नतमस्तक होतो। या गावचं ग्रामदैवत श्री गंगेश्वराच्या चरणाशी नतमस्तक होतो। श्री ग्रामदेवता आई सातेरी देवीला नमस्कार करून आई गौरी देवीला नमस्कार करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून संपूर्ण जगताचे आराध्य दैवत गणरायाच्या चरणी नतमस्तक होतो। तुम्हा सर्वांच्या साक्षीनं मी आपल्या स्वामींच्या पहिल्या पर्वाला सुरुवात करतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम या कार्यक्रमासाठी लावली। एकदा जोरदार त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा। खूप सुंदर। या ठिकाणी विकास राणे बुवा उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो की आमच्या बाजूला खुर्चीचा सन्मान ठेवावा। विकास राणे बुवा या कुंदेंदु तुषार हार धवला या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वज्रावृता या शुभ्र वज्रावृता या वीणावर दंड मंडित करा
या मीनावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभु दीर्घी या ब्रह्माच्युत शंकर प्रभु दीर्घी दैवे सदा वंदिता दैवे सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा निशेष जाड्या पहा निशेष जाड्या पहा निशेष जाड्या पहा कुंडली गवरला या ठिकाणी आमचे परममित्र योगेश गावकर यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थोडक्यात फक्त मंडळाने इथे लिहून दिलेलं आहे तेवढं वाचन करतो फक्त थोडक्यात. दक्षिण कोकणातली देवस्थाने आणि गावराटी एका गूढ परंपरेने नटलेली आहेत. ही परंपरा आपल्याला ज्ञात नसलेल्या इतिहासकालीन घटनांची आपल्याला माहिती करून देत असते. डाळपस्वारी हा त्यातलाच एक प्रकार आहे.
आज या गावाचा स्वामी श्रीदेव गांगेश्वर या डाळप स्वारीच्या निमित्ताने श्रीदेवी पोवई मंदिरात आलेला आहे आणि या डाळप स्वारीच्या निमित्ताने गावात माजलेल्या अघोरी शक्तीला पायाच्या टाचेखाली रगडीत तो गावराटी पवित्र करून घेणार आहे। त्यात आज त्याचे वास्तव्य या देवी पोवई मंदिरात आहे। त्या निमित्ताने आम्हाला आमची कला सेवा त्यांच्या चरणी अर्पण करण्याची संधी आपण सर्व रसिकांनी आम्हाला दिली, त्याबद्दल आपला सर्वांचे आभार। या गावाला भजनी बुवांची समृद्ध परंपरा आहे। जोगवलीवाडीतील बबन घाडीबुवा, भूतवाडीत मंगेश घाडी, विनोद परबुवा आणि देऊळवाडीतील तरुण पिढीतले सुशांत घाडीबुवा, सुहास घाडी, चिंदरकर अशी ही परंपरा, हा भक्तिरसाचा वारसा पुढे जात आहे। त्या सर्व बुवांना मी शुभेच्छा देतो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। अतिशय स्तुत्य कार्यक्रम नारिंगरे गावामध्ये खूप वर्षाने मी आलोय डबल वारीसाठी, नाही तर आमचं येणं जाणं चालूच असतं। माझा एक निस्सीम म्हणजे थोडक्यात भक्त म्हटलात तरी चालेल, माझा कट्टर भजन रसिक संदीप घाडी हा आपल्यातून निघून गेलेला आहे। त्याच्या पवित्र आत्म्यास चिर शांती लावो अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन। स्वर, टाळ आणि मृदुंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन। बुद्धीचा विकास आणि दुःखाचा विसर पाडायला लावणारी शक्ती म्हणजे भजन। काय मंडळी, आज माझ्या जोडीला जी बुवा आहेत या ठिकाणी आमचे भावेसाहेब उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो। असो बंधू, काय म्हणतात, बरे असं थंडी आहे तुमच्याकडे, आमच्याकडे पण। मग थंडीमध्ये तुम्ही काय करता? वटियानी खेळता? जरा आपलं टाइमपास हा। गुंडू म्हणजे माझं जवळचं मित्र हा, तुमका सांगतोय जेवढं माझ्या बायकोवर प्रेम नाही केलंय तेवढं ह्या बुवावर केलंय। पण हल्ली त्यांनी काय केलं तर थोडक्यात सांगतोय। काय केलं? प्रेमावर वरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं, घ्यायचा काही विषय नाही बुवा। त्या दिवशी एक महान बुवा होते आमच्या जोडीला आणि ते सांगत होते की रुपावलीच्या अगोदर काही बुवा गाणी म्हणतात, तर मी काय त्या विषयावर त्यांना बोललो नाही, कारण रुपावलीच्या अगोदर गाणी म्हणूच नाहीत। ठीक आहे, त्या रागामध्ये वगैरे असतील तर ठीक आहे, कारण नारिंगरे म्हटल्यावर मला अनुभव आहे चांगला। इथे भजनाचे दर्दी लोक आहेत, नामवंत भजनी बुवा इथे आहेत या गावामध्ये, किंवा भजन ऐकण्यासाठी जे लोक येतात, भजन रसिक येतात, ती शेवटी चर्चा ही भजनाचीच दुसऱ्या दिवशी करणार, लक्षात ठेवा। म्हणून मी प्रामाणिक सुरुवातीला भजन करतोय आणि बुवा ज्या पद्धतीने जातील त्या पद्धतीने त्यांना मी सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। ही करुणा करा ईश्वरा, कृपादान मज दे, सगम धम ग धनी सा धनी सा गम धनी र सा, प्राणियासी मंत्र सोपा, काणियासी मंत्र सोपा, दत्त 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 वासी, दत्त दत्त वासी। बाकी पुरुषांच्या बारी कधी नसतात, त्यांना 100-100 देवचे लागतात म्हणून। बहुतेक थोड्या दिवसांत तो महिलांची एक
जिल्ह्यामध्ये मीटिंग घेतलो हा जे फुगडी मंडळ आहेत त्यांची आणि सांगतलो की फुगडी मंडळ आता पेटी वादनाची सुद्धा गरज आहे आणि तो पेटीए घेऊन पण सगळीकडे फिरू शकता. अरे बुवा मी कायच वाईट नाही का बोललोय ना. सुरुवातीक मी रिस्पेक्ट ठेवलंय, तो खांदार घेतलाय तो कानात मुताक लागलो नाही बोललाच नाही. त्याच्यात एकच ठेवून दिलास ना तू मला भियातच तुझ्या पंचक्रोशीत. अरे बुवा भियवचा विषय काय, या पंचक्रोशीत माझ्या माहिती आहे मी कसो असं येतो बरं. काय परत 20 वर्ष बोलूचे नाही आणखी तर काय होतं घाबराचा विषय नाही. मी कसो होय तसोच लोकांनी मला स्वीकारलेलो हा. मला खायच्यात व काय होता मी रिस्पेक्ट का ठेवतो माहिती आहे. खरं सांगतो मी जर भजन प्रामाणिकपणे केला तर काय सांगतात बोमाटा नालायक 2-4 सिंधुदुर्गातले बुवा असत. खरं सांगतो आज मी गुंडू बुवांक एकही शब्द काय सुरुवातीक बोलले नाही. दोस्तीचे पक्के असं काय ना काय सांगितलंय. फक्त एक गाणं म्हटलंय म्हणजे थोडासा विरंगुळा पाहिजे म्हणून. त्याच्यानंतर नुसतं बोलत राहिलं तर तुम्ही काय म्हणतालास नुसतं बडबडता म्हणजे उदाहरणार्थ गुंडू बुवा भजन कमी करता. तुमचे शब्द असतले हे. जर काहीच बोललो नाही तर ह्याका उगा झाडलो काय. हा माझ्या तरुणांका आणि भगिनींका ह्याच सांगायचा वारीच्या माध्यमातून आपण योग्य मार्गाने जर चालत असू तर लोक काय सांगते त्याच्याकडे आपण लक्ष ठेवूया नको. आपल्याला जे योग्य वाटेल पण जेणेकरून त्याचा दुसऱ्याला त्रास होणार नाही असं प्रत्येकाने वागलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. काय भजन नव्हे ओंगळवाणी नरका जाय चुकेना. कितीही मी जर सुंदर इथे आता भजन केलं कितीही 15 मात्रा घ्या 20 मात्रा घ्या नाही तर त्रिताल घ्या आणि जर माझं बोलणं घाणेरडं असेल मग अशी बुवानी जसा शब्द वापरला काय कुत्र्याच्या भोका एवढं तुझं गाव हा. आता तुमच्या मनात काय झाला मला सांगा. काय मनात दिला तुमच्या किंवा काहीतरी घाणेरडा बोललो. त्यांच्या मनात वाईट नव्हता फक्त मराठी भाषा वळवावी तशी वळते. ऍक्च्युली शब्द काय क्लिअर की कुत्र्याचं भुंकणं पण त्यांनी काय सांगले कुत्र्याच्या भोका एवढा तुझं गाव नाही. बरोबर ना. मी अजून सांगतो कुत्र्याच्या भोगभर. हा भोगभर काय भोगभर भोगभर म्हणजे त्या परमेश्वराक स्मरून सांगा तुम्ही प्रामाणिक त्याच्या भुंकण्यासाठी तो भोग शब्द वापरलेला काय त्याचं विश्लेषण करतो. अरे त्याला डबल बारी म्हणतात ना बुवा. डबल बारी मी बुवा तुमचा परत एकदा सांगतोय मला तुमच्याशी वादविवाद घालायला वेळ नाहीये. कोण नाही बोललास पण ह्या शब्दात कसा वाटतं बघा ना. कुत्र्याच्या भोका एवढं तुझं गावा म्हणजे कुत्र्याची हिंमत रे माझ्या गावात जाऊन भोकाची. हो बरोबर बाईक अडवायचो असू दे माका ते लेवल सोडून काय बोलले नाही पण मग कुत्रे उद्या कुत्री मोर्चा काढतो कुत्र्याचे भूक काय हे सगळे आपल्या आईसारखी बहिणीसारखी लोक असत आणि त्यांच्यासमोर आपण असे शब्द जेव्हा फेकतो ना तुम्ही फेकलास त्याचा दुःख नाही ह्यो जर मी बोलला असते तर ही म्हणणार होती ह्यो आमचोच लबाड हा हे आमच्यातच किडे होत. महिला वर्ग मगाशी बुवाली सांगितलेली महिला वर्ग सुद्धा फुगडीच्या स्पर्धेत भांडतात व महिला वर्गात फुगडीच्या स्पर्धेंकाच भांडा खोया असा काय नाही. फक्त एकाच्या खळ्यात घेऊन लिंबू या कसाच टाकायचा शेजारणीच्या म्हणजे काय भांडायचं असतं. 100 पुरुष एकत्र राहतील बुवा पण 2 महिला नाही एकत्र राहू शकत. मग आता या फुगडीच्या माध्यमातून जे महिला माझे पुढे येतात ना एकदा जोरदार त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आपली कोकण कला ही कला पुढे न्या पण आमच्यासारखी नेऊ नको. आम्ही दोघांनी जा काय 25 वर्षात केल्या तो इतिहास कधी पुसलो जाणार नाही लक्षात ठेवा आणि कारणीभूत हो. पण तुम्ही काय आमचं लोकोच लबाड हा लोकात किडे होत पण नुसते किडे असणार आणि रेमंड आणि सुलेमान असणार त्याच्यात फरक ते ह्याच्यात होत. तो म्हणता माका सध्या त्यांनी काय प्रेमाक तडू गेलो हा बुवा लोकांका सांगता इथपर्यंत ठीक हा पण स्वतःच्या मनात फक्त काही काही गोष्टी आपले पटले पाहिजेत. आम्ही नाही तू बोललो प्रेमाक सध्या तडू गेलो हा म्हणजे बोललेला पण तू नाही म्हणून सांगता अर्ध्या तासात म्हणजे मी जा बोललंस तेवढाच लिहून घेतलंय. तू वाईट काय बोललंस असं नाही पण मी सुरुवातीक सांगितलंय माझ्या बायकोवर जेवढं मी आणि ह्या खरं सांगतोय ह्या पोवई देवीक समोरून सांगतोय वाचावाडा जाऊची आधी माझी खोटा माका बोलता येत नाही. जेवढं मी माझ्या बायकोवर प्रेम नाही केलंय तेवढं ह्याच्यावर केलंय आणि तोच आज बुवा सांगता की प्रेमात तडो लोके बुवन दिलाय. नाही बाबा तुमका मी भारी म्हणजे ती सगळीकडे फिरत असतात भारी कधी सोडित नाही ते. मग
गोंधळ होईल गोंधळ. बाबा लेकरा मांडारी कलर्स ऑफ कोकण यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. हितवर्धक मंडळ नारिंगरे भंडारवाडा यांच्याकडून हे बंद बॉकेट आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे शिवस्तुती परत योगेश आणि वाजवावं 101 रुपयांचं बक्षीस आहे त्यांच्यासाठी. हे घ्या. माझे विद्यार्थी आर्यन घाडी यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे आणि दिगंबर नवलू यांना नाचण्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. हे घे. नाचक म्हणजे गाण्यावर नाचा झाला सुरुवात करशील करून टाकशील नाचक सांगण्याची सुरुवात असं काय करू झालं. मी गाणं म्हणणार तेव्हा YouTube बंद असणार. या वेळ नंतर आपलं नाच गाणं चालू होणार. YouTubeच्या माध्यमातून आम्हाला तुला आता फेमस करायचं नाही केला भोगल. बाकी काय नाही. टी-शर्ट पण माझ्या नावाचा घातलं. लोक त्याला शिकवत आणि माझ्या नातं बघा काय ती परंपरा असो. मस्करीचा विषय हा. त्यानंतर माझे परममित्र अनिरुद्ध अभ्यंकर यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. व मगाशी तुम्ही माझ्यासाठी गाणं म्हटलं. फक्त आजच्या या तरुणांसाठी काय आपण सांगितले पाहिजे ते या गाण्यातून सांगतो. जरा पेटीला लेवल द्या. ओ पापीमल करले भजन. त्याच्या बोलण्यात ना गुंडूबाच्या आमच्या थोडंसं हे असतं कुत्सितपणा असता. तो काय सांगता हे गाणं आज मी नवीन घेतोय तुला उद्या वापरायला मिळेल. बुवा ह्या माका तुझा राग येता. तुझा खायचा गाणं वापरलाय तर याक सांग ना बुवा. नाही बोललं नाही काय असं नाही मी म्हणत. पण आपल्यात असा हा ना बुवा की मी म्हणतो ती गाणी शक्यतो तू म्हणत नाही. बरोबर. ह्या गाणं तू पण म्हटलं मी ऐकलं नाही. कुठला मी आता म्हटलं पण ह्या तू नाही म्हणतलं माका माहिती कारण मी म्हणतोय का ह्या आता मी म्हणतोय का म्हणजे तू माझं नावच घेऊ आता हरकत नाही. मग पालखी लावलाच काय मी म्हणते तू म्हणत असशील तर बरोबर का. तू बुवा नाही आपल्यात हा फरक आहे लक्षात ठेव. तू जी गाणी म्हणतोय ती मी नाही म्हणत. हा मायबाप भजनी श्रोत्यांनी जर फरमाईश दिली तर ते म्हटलंच पाहिजे. भानगड नाही भाऊची अजिबात टेन्शन घेऊ नको. आणि भानगड हो यवक मध्येच कोण बसवलं होय राणे बसवलंय राणे होय. हा नको असा नाही. माझे मित्र ते जवळ ओ पापीमल कर ले भजन मौका मिला है तो कर ले जतन. बाद में प्यार पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. पिंजरे से पंछी निकल जाएगा. जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. हे पापी मन आहे. आपलं लक्षात ठेवा. आपल्याला दुसऱ्याचं चांगलं बघवत नाही. मी बुवा महिलांना पैसे मिळू नको म्हणून सांगितलेच नाही. आणि आपल्याला जर अर्थसंकल्पाबद्दल जर काही समजत नसेल ना बुवा तर त्या विषयावर बोलू नये. सत्ता कुणाची असो माझी सत्ता ही हरिनामी आहे. बुवानी सांगितलं सत्ता बसली सगळं. बुवा आम्हाला पण आनंद आहे ना. आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या विधानसभेमध्ये ज्यांना तीन टर्म जे आमदार होते ते आमचे विद्यमान आमदार आता मंत्री झाले त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. ही चांगली गोष्ट आहे ना बुवा. त्यांना 3,000 मिळाले 4,000 मिळाले आमचा काही विषय नाही. पण आणि मी सांगतोय का काही लोकांना जरी आवडत नसला तरी त्या सत्यता लक्षात ठेवा. जेव्हा एखादी योजना राबवली जाते तेव्हा कुठेतरी टाच बसलीच जाते. लक्षात ठेवा. पैसा काय आकाशातून पडत नाही. हेच खरं आहे बुवा लक्षात ठेवा. नाहीतर मला स्पष्ट करून सांगा 1400 करोड ठेवून दे नाही तर किती ठेवू दे आपला विषय तो नाही बुवा. आणि आतापर्यंत काय आमची बायका असू दे नाही तर ही असू दे
सरकारच्या निधीवर अवलंबून नव्हती. लक्षात घ्या मी काय सांगतोय ते. या जे केलंय ते स्वागतार्हच आहे, पण त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, त्याच्यात जर आपली जी महागाई आहे ती जर थोडीशी कमी झाली असती ना तर ते बुवा चांगलं झालं असतं. आम्ही थोडंसं रोखटोक बोलतो म्हणून थोडं वाईट आहोत. आम्हाला काय नाही, आम्ही सुद्धा हिंदूंच्याच विचारांचे आहोत. देव, देश आणि धर्म ज्याच्या पाठी जो पक्ष असेल त्यांच्या मागे आम्ही असतो. कारण देव आणि आपला धर्म टिकला तर ह्या फुगड्या तुमच्या आणि हे हरिभजन या स्टेजवरती आपण असणार आहोत. आणि हे ज्यावेळी आपला संस्कृती ज्यावेळी बंद होईल, आपला धर्म ज्यावेळी टिकणार नाही, त्यावेळी हे आमचे भजन वगैरे काही होणार नाही. प्रत्येक ठिकाणी भोंगेच वाजणार, लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येकाला आपल्या धर्माचा प्रसार करायचा अधिकार आहे, तसा आम्ही आमच्या धर्माचा करतोय आणि तो धर्म म्हणजे आपला हिंदू आहे, लक्षात ठेवा. चला. कुछ तेरा ना कुछ मेरा, तर जे तरुण माझे रखडलेले आहेत त्यांनी 2 मिनिटं फक्त आपण माळ हातात घ्यावी. स्वप्नामध्ये आपण 2 मिनिटं माळ हातात घ्या. आपल्याला शारीरिक नाही पण मानसिक समाधान मिळण्यासाठी मी तुमच्यासाठी एक गीत सादर करतोय. 2 मिनिटं झाल्यावर प्रत्येकान जाग्यावर या, कारण तुम्ही आता घरात पण जाऊ शकत नाही. माझा शब्द हा, घराकडे गेला तरी तुम्ही झोपू शकत नाही. तुमचा पर्याय नाही लोक्याचा आणि गुंड्याचा भांडण ऐकल्याशिवाय. ठीक आहे, मी तुमच्यासाठी फक्त एक गाणं म्हणतो आणि मग 2 मिनिटानंतर जाग्यावर यायचा. गंगा सिंधू, अतिशय म्हणजे अतिशय साऊंड सुंदर. खोटं नाही सांगत, माझ्या बुवांचे अधिक असतील, पण माझा आजचा हा कार्यक्रम आहे ना तो 9 दिवसामध्ये आजचा हा 7वा कार्यक्रम आहे, रेग्युलर 7वा. खोटं बोलत नाही, पोळी देवी समोर आहे, बुवा पण सांगतील. आणि प्रत्येक आमचे कार्यक्रम आम्ही म्हणजे खोटं बोलून कधी हे करत नाही, याच्या स्टेटसवर असतात लोकांना समजण्यासाठी. पण साऊंड सिस्टीम आजची जर चांगली नसती तर आम्ही दोन्ही बुवा आज इथे फेल गेलो असतो. एकदा जोरदार त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. खूप सुंदर. तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र कन्या सरस्वती वेदिका वती असत ना तर तुमका मंडपातूनच लग्न करून जाऊचा लागा. तुम्ही जर धाळी पिढीतून गेला असतो असली गाणी तुमका गावाची नाही. म्हणून आई वडिलांच्या आज्ञेत राहा आणि आई वडील सांगतील त्यांच्या बरोबरच लग्न करून जा तरच ही गाणी, नाही तर 2-3 महिन्यात पिशव्या घेऊन पाठी येतच. लक्षात ठेवा, कारण हे कलियुग आहे. सध्या कोण कोणाचं चांगलं बघवत नाही. मला जर किंमत द्यायची असेल तर द्या, नाही तर तुमच्या कर्माच्या तुम्ही.
आणि जेव्हा तुम्ही मंडपातून जाता ना तेव्हा खरं दुःख होतं ते फक्त आणि फक्त बापाला होतं. आवशिक तेवढा चेडू गेलेल्याचं दुःख होत नाही. तुमका खरा सांगतोय मी, बापसाकच दुःख होता बापसाक. आणि जेव्हा तुमची वरात निघताना मुलगी जेव्हा मंडपाच्या बाहेर पाऊल टाकता बघा तुम्ही, एखादो बापूस मेलो ना झील किती रडता बघा आणि चेडू किती रडता बघा. झील फक्त रुमाल लावून बसतो तो हिसाब घालीत असता, फकडे फकडे किती कोपऱ्यात घ्यायच्या बँकेत काय हा. तसं चेडवाचा नसता. नाक्या रिक्षा थांबली ना का भोकळत येता तर चिडूच येता, लक्षात ठेवा. म्हणून समाजात तुमका किंमत खूप हा. 70% तुमची आकडेवारी हा आणि ह्यांची हा 100%. 30% असेच रवतले होत. किती? 30%. तेव्हा तुम्ही ह्या 100रातले खैचे चांगले आहेत ते तुम्ही निवडूचे होत, नाही तर हे असला भादरावलेले तर बघलास. म्हणजे मी सगळ्यांकडे नाही बोलत. ह्या बाजूचा कबूल करतो बापूस मरतात असो आणि हय गचकरान म्हणजे एखादी चिमणी त्याच्यात कवटा पण घालून जाऊ शकता. बरा हय असा त्यांना ना कलर लावतो, नाक्यावर उभे रोवतले नाक्या. तुमचं लक्षच नसतं त्यांच्याकडे. आणि मग बरं पॅन्टी बिंटी काय सगळे बुवा हय येतात दारिद्र्यात ते तुमका सांगतच असती. पॅन्टी त्यांचे ढोंगणाच्या खाली ते तुमका जेव पाडूक बनवले तर पाठचे जे पंक्तीत बसलेले त्यांनी त्यांच्या जेवणा नको म्हणून सांगतले तो हैसून बाजूक चल. सत्यनारायणाच्या समोर वाकले, सत्यनारायणा नमस्कार करू तर पाठचे कॉईन घेऊन उभे ते विचार करतात ह्यो कॉईन आता टाकायचो होय. ह्या कलियुगाला बरं यांचे पॅन्टी पण असे सगळीकडे भोका पडलेली, बॉम्बस्फोटातून जसं गेलो आहे. म्हणून सांगते तुमका किंमत भरपूर आहे भगिनींनो. फक्त तुमच्या इज्जतीत राहा, नाहीतर या कलियुगात कोण कोणाचा नाही. फक्त एक गाणं म्हणते जेव्हा मंडपातून तुम्ही बाहेर जात असते. दीपक पवार माझे सुरुवातीचे विद्यार्थी आता विसरलो माझ्याकडे आणि दिगंबर नवडू यांच्याकडून नको असं आपल्या दुसऱ्याचा नको. अरे तुला काय देत कायम विचारित असता मुरली आमची वा माझं जवळचं मित्र कायम विचारित असता वा आमच्याकडे बारी नाही तुमची आता एवढं इलंय जवळ आहे 100 रुपये तरी ती प्रेमान बोलतोय. संजय दळवी आमचे परम मित्र यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद. नाही रे बाबा वा वा ओ वा. तो आमचं मुरली आहे ना एका पायाने थोडासा अपंग आहे पण क्रिकेट एवढं सुंदर खेळत आहे. एकदा मुरलीसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. खूप चांगलं आणि स्वभाव पण चांगलं होते. गेलो असा द्या असा माय पित्याच्या सावलीतला काळ सुखाचा ओसरला लेक चालली सासरला लेक चालली सासरला माय पित्याच्या सावलीतला काळ सुखाचा ओसरला लेक चालली सासरला लेक चालली सासरला
वांगरी गावामध्ये श्रीदेव रांगेश्वराची डाळीब शोधीचा हा कार्यक्रम आणि आजचा पहिला दिवस आणि भेट पोवळी देवीची आणि या पोवळी मंदिरामध्ये पहिला दिवस मोठ्या भक्तिमय वातावरणात उत्साह साजरा करण्यात येतोय आणि त्या निमित्ताने परमेश्वराचं नामस्मरण व्हावं या उद्देशाने हनुमान प्रसादित भजन मंडळ वर्धे तालुका पुरा जिल्हा सिंधुदुर्ग मी बोस होतो विजयरूप गुंडू सावंत आणि आता ज्यांनी भजन सादर केलं ते सन्माननीय आपल्या देवगड तालुक्याची शान एक रत्न सन्माननीय संदीप लोकेबुवा गावकरचा लिंगडा जिल्हा सिंधुदुर्ग आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी आमंत्रित करून त्या परमेश्वराचं नामस्मरण करण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल देऊळवाडी मित्रमंडळातील सर्व सन्माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सेक्रेटरी सर्व पदाधिकारी ग्रामस्थ यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेल्या रसिक मायबाप प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करतोय। मग या ठिकाणी अनेक भजनीमुळे उपस्थित आहेत अनेक पक्वादक उपस्थित आहेत त्यामध्ये आपल्या गावचे सन्माननीय विकास राणेबुवा त्याचप्रमाणे जोगवलीवाडीतील सन्माननीय बबन घाडीबुवा भूतवाडीतील मंगेश घाडीबुवा विनोद परबुवा आणि देऊळवाडीतील तरुण पिढीचे सुशांत घाडी सुहास घाडी चिंदरकर या सर्व बुवांच्या चरणाची मी नतमस्तक आहे। या ठिकाणी मान्यवर व्यक्ती सुद्धा आलेले महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहे त्या सगळ्यांचं मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतोय। महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगताचं दैवत श्री गणरायाला वंदन करून विद्येचं दैवत सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन तिथली स्थान देवता आणि रंग देवतेला वंदन करून माझी ग्रामदेवता ही सातेरी मातेच्या चरणाची लीन होऊन बुवांच्या ग्रामदेवतेला नमस्कार करून सत्याच्या वल्ली श्री सत्यनारायणाला वंदन करून सरस्वती मातेचं मन मांडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुलगा करून डबलवाडीच्या या आमणे सामने 2020 सामन्याला सुरुवात करतोय। जय हिंद जय महाराष्ट्र। खूप छान साऊंड सिस्टम आहे त्यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय। थोडा टायमिंग चुकलं म्हणून भियाला आहे मी थोडं खरोखर घाबरलो म्हणजे काय भिनय नाही मी पण पटकन अचानक सन्माननीय योगेश गावकर यांच्याकडून मला हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतो त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत असं परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। जाने कहा गए वो दिन कहते थे तेरी राह में नजरों बुलाएंगे रखुमा माझी पेरणी करी माझा पांडुरंग नांगर धरी
लागो रे मन लागो रे मन लागो रे मन लागो रे मन लागो पण हट्टी फार त्याच्यामुळे तब्येत अशी या गावचे प्रथम नागरिक सरपंच सन्माननीय महेश राणे यांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. धन्यवाद. बोन काय केलं सांगते तुमका ते का मी म्हणजे तू राजकारणी किती असतो बघ तुका मी काहीच बोलू नाही बरोबर. त्यामुळे तुका प्रश्न पडलो की आता आपण करायचं काय. मग तू लगेच काय केलंस की बोलण्यात तुमकं अडकवलंय आणि भजन करूक नाही ते देवीच म्हणून सांगतो लोकांना का विचारणं बोल म्हणजे बाका काहीच येणार नाही का भजनापैकी असं विषय आता तू करतोस तो बोमाटतोस तो बघतो तुझा बरोबर म्हणजे तू तुझ्या इतकं भजन करणं तुका गर्व झालेलो लक्षात ठेव. आणि या गर्वाचं घर नेहमी खाली असता रावणासारखं सुद्धा मिळेलो स्वतःच्या पायावर धोणं मारून लक्षात घे. तसा तुका वाटतं की माझ्या इतकं सिंधुदुर्गात दुसरं बुवाच कोण गायक नाही जे तो आवाज लिंगापर्यंत पोहोचतो इतकं कोणच नाही. आम्ही फक्त इसं पैशासाठी येलो लाचार होऊन असं तुका वाटतं का. आणि ह्या तू ठरवणार कोण रे देव तुम्ही माका भर घालशात मी घरा आमच्या नाही एक लक्षात घ्या मागाशी तुम्ही या बोला का नाही बोलू काय होता तो जेव्हा बोल तो तुमचा मित्रच सांगता तो बोला पेटवा म्हणून कोणी सांगता मित्र नाही असू दे. हो तुम्ही आता लहान तुम्ही आमच्या शाळेपासून तुम्ही त्याची जोडीदार हे अट्टी होतो पहिल्यापासून. तर त्यामुळे बुवा एवढा असो लगेच पलटे मारू नको. तुझा भजन तू करतोस व्यवस्थित काय विषय ना. मग आमका असेच बोलवतात का ह्या माझं म्हणण्यात उद्देशात 6 महिन्यापूर्वी तू बुक झालंस तूच माका कॉल केलं बुवा नारिंगड्यामध्ये भारी करायचे मग माझ्या जागेवर तुका दुसरं निवडूक होतो ना. आता सो ज्यांच्यावर जो पेवतोस ना एका निवडायचं होतं तू हा मजा नाही ना. मग माझ्यावर करूक मजा येतं तुका. आता परत म्हणतो तू तुझ्यावर करूक म्हटलंस मग बायका तुला दिसल्या नाही काय तू शब्द कसे घेतोस ह्यात असं नाही. तू जर लहानपणापासून शाळेतून तुझा संबंध नाही ना तसो तू 12वीत त्यांना नापास झालं त्या काही इज्जत काढू सांगतो माका एका बाईने वर्गात 8वीत असताना विचारले मी अंधारात मुलांकडून चुका होतात याचं विरुद्धार्थी वाक्य सांग. अंधारात मुलांकडून चुका होतात याचं विरुद्धार्थी वाक्य सांग. याला सांगल्या अंधारात केलेल्या चुकांमुळे मुलं होतात म्हणून सांगल्या. आता आपण त्याच्याशी काय बोलू शकत नाही ना. लहानपणापासून म्हणजे ते का बरं काय सांगासारखे नाही. 4-2 गोष्टी ते का चांगले काय ते का ते तुटत लक्षात घे. मी तुला लुटतोच ते तुझ्या तू मागा वाटतं हे फतेह अली खान नंतर जन्मात तूच दिलं होतं पात्याचा नसून देवा शपथ कर. इतकं नको गर्व करू रे. तू तुझ्या पायावर धोणं मारून घेतो लक्षात ठेव. समोरचे बुवा तू डॉमिनेटच करतोस म्हणजे समोरचे बुवा काहीच येणार नाही. बोलण्यामध्ये तुका बोला काय धाम भरली हा तुका बोला काय झाला का नाही बोललोस तू तुझी हिंमत नाही ना झाली. पण माझी हिंमत होणार नाही जास्त बोलण्याची. कशा उगीच बोला आपण धोणं म्हणून कशा उडून घ्यावा ह्या मात्र तुम्ही जाऊ दे काय तुम्ही मी मित्र एक लक्षात घ्या. शेवटी आम्ही किती लेवलला बोलणार या दोघांच्या कुठेतरी सीमा ठरलेल्या आहेत. त्या लेवल सोडून आम्ही नाही बोलणार. शेवटी बायकोपेक्षा तो माझ्यावर प्रेम करता म्हणून सांगल्या. आता त्या बायकोन ऐकल्यानंतर फक्त घराकडे जिती होईल ती बरोबर नाही तर ते काहीतरी जाय दुसरीकडे गुंड्याबरोबर राहा असा म्हणून हा काय करशील तू. तुझ्यासाठी एक गाणं म्हणतो. मेरे दिल की ये दुआ है कभी दूर
यहाँ तेरे संग यहाँ याद करेगी तेरा मेरा खुदा। तुझ्यासाठी 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 आले मना, तुझ्यासाठी आले मना, हे गाना तुझ्यासाठी आले आता एक नवीन नवीन गाण्याला मुलीचं लग्न झालं की तिचा बापाचं गाणं आहे, ज्याची होती त्याने जनेली, ज्याची होती त्याने जनेली, लावलेली माया अहो माया हो गेली. आणि तू सांगतो धाडक्यात सुन पळा नको म्हणून. अरे वो काला है तस्मै नमः. पियुष घाडी यांकडून 100 रुपये पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. बोल खूप छान सांगितलं. खरं आहे ते की बाहेरच्या बाहेर पळून जाऊ नका बाप, आपल्याला खूप त्रास होतो. एखादी मुलगी पळून गेली की तिचा बाप जेव्हा समाजात फिरतो तेव्हा लोक बोट करतात, अरे परवा मोठेपण सांगावं तो चेडवाचा पोर गेला पळा. त्यावेळेस बापाला वाटतं अशा मुलीला जन्म दिल्यापेक्षा जन्म न दिलेला बरा. ही खरी तर परिस्थिती, आणि ती परिस्थिती आज जीव नये हा फक्त उद्देश आहे. अजून फक्त बुवाने एक गाणं घेतलं ते गाणं घेतो मी, कारण प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते. आमची जरा स्टाईल अलग आहे. प्रेमावर भरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं, गद्दारी करून तूच म्हणतो गद्दार मला, गद्दारी करून तूच म्हणतो गद्दार मला. आजाद केलं मला येतात 4-6 महिने जातात, परंतु जुनी गाणी फक्त एक आठवण. सन्माननीय समीर शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, स्वागत करतोय. परदेसी
कुछ कहते हैं दुनिया परदेसी मेरे यारा मुझे याद रखना आता जमीनच कोणाचा फरक झालेला आहे. मागचा काळ आताचा काळ. आम्ही याच्या एवढे होतो शाळेत जायचो, हिंमत नव्हती मुलींच्या बाजूला बसण्याची. मुलांची लाईन वेगळी आणि मुलींची वेगळी होती. आणि आता यांचे जोडी ठरलेले होते. ह्या तुझा ता माझा, ह्या तुझा ता माझा, ही परिस्थिती आहे. पूर्वी शाळेत एकच कार्यक्रम वर्षातून असायचा, सरस्वती पूजन. आणि त्या सरस्वती पूजनाच्या कार्यक्रमात आम्ही वाटच बघू केव्हा एकदा स्टेज बीज असला काय ना, खळ्यात त्या शाळेतल्या अंगणात बसायचा आणि आई वडील वगैरे सगळी बायका समोर बसायची. स्टेजवर गेलो का एकच गाणं चालू येतो. आमका बाकीची गाणी माहिती आहेत. नाचिये मोया पुढचा येई नाही का आऊस काळोखात तडे बसलेली असायची ती झिला असा असा क्या काया काया कापूस ही त्यावेळेस. आता जमीन बदललंय.
धन्यवाद. या ठिकाणी आम्हा दोन्ही भावांना कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी आणि चांगलं स्टेज निर्माण करून दिलं त्याबद्दल पुनश्च सर्वांचे आभार मानतो आणि रजा घेतो. कुंडली गवळा नारायण आत्रेकर यांच्याकडून विराज बावकर साठी 100 रुपये. विराज